नमस्कार. आज आपण करणार आहेत खव्यापासून बासुंदी करणार आहेत आणि दूध न आटवतं झटकीपट अशी 15 ते 20 मिनिटांमध्ये बासुंदी तयार होती. आणि क्रीमी आणि दाटसर अशी बासुंदी करणार आहेत असं जसं आपण बाहेरनं आणतो तसं. आणि झटकीपट असं तयार होते. परफेक्ट मेजरमेंटने सांगणार आहेत. रेसिपीला सुरुवात करू. हे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. 2 लिटर दूध आहे. कढईच्या तळ्याला पहिले एक चमचेभर पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकलं म्हणजे दूध करपत नाही आहे. दूध टाकलं की सारखं हलवत राहायचं. आणि लो मिडियम गॅस केला. लो मिडियम गॅसवर चांगलं दूध उकळी उसर शिजून घेणार आहे. उकळी आलेली उकळी येऊपर्यंत 2 ते 3 बार असं हलवून घ्यायचं. म्हणजे अजिबात असं बुडाल दूध चिटकून द्यायचं नाही. 5 मिनटं चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आली की त्यामध्ये 1.5 वाटी साखर टाकलेली. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर करू शकतं. पण मी आमच्यात गोड कमीच लागत आहे त्यामुळे 1.5 वाटी साखर टाकलेली. साखर मिक्स करून घ्यायचं. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकून पातळ असा घोल तयार करून घेणार आहे. तर चमच्यानं बघा असं पातळ करून घ्यायचं. आणि करून घेतलं की हे पण असं बासुंदीमध्ये टाकून घ्यायचं. बासुंदीमध्ये टाकून घेतलं की लगे पटकन असं हलवून घ्यायचं. कारण बुडाला चिटकून द्यायचं नाही. आणि कॉर्नफ्लॉवर टाकून हलविलं नाही की असं बुडाला चिटकत आहे किंवा अशा गाठी तयार होत्या. तेव्हा पटकन असं चमच्याने हलवून घ्यायचं. एकसारखं मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक ठेवायचा आता. आणि बारीक गॅसवरती जर कॉर्नफ्लॉवर शिजत नाही तोपर्यंत चांगलं असं शिजून घेणार आहे. तर 7 ते 8 मिनटामध्ये चांगलं कॉर्नफ्लॉवर शिजतं आहे. तर आपण इकडं पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 300 ग्राम खवा घेतलेला आहे. हे खवा चांगला असं भाजून घेणार आहे. तर नाही भाजला तरी असं टाकलं तरी चालतं आहे. पण असं भाजल्यामुळे चव अजून चांगली लागते. त्यामुळे चांगलं असं भाजून घेणार आहे. आता चांगला असं खमंग असं खवा लाल जरा झालेला आहे. खमंग असं भाजून झाला लगेच ह्याला उकळतं दूध मी टाकणार आहे. कारण कॉर्नफ्लॉवर शिजलेलं आहे आपलं. त्यामध्ये सगळा खवा टाकून घ्यायचा आहे. आणि ओरिजिनल गाईचा खवा घेतलेला आहे त्यामधून खूप छान असं टेस्ट येते. असं मिक्स खवा घेतलेला नाही. त्यामध्ये खवा टाकून घेतला की लगेच सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचा खवा. सगळं एकजीवन करून घ्यायचं. चांगला खवाचा तयार झाला आहे. आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं त्याला दाटसरपणा किंवा क्रीमीपणा येते कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं. आणि खवा टाकले की दाणेदार अशी बासुंदी तयार होती. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स झालं आहे. ह्याला आता 5 मिनटासाठी बारीक गॅसवरती शिजून द्यायचं. बारीक गॅसवरती 5 मिनटं शिजलं की त्यात छोटा चमचा विलायची पावडर टाकायची. विलायची पावडर शेवटला टाकायची. बाकी छान असे दाटसर आणि क्रीमी बासुंदी तयार झाली. झटकीपट 20 मिनटामध्ये तयार होती. तुम्हाला जर ड्रायफ्रूट आवडत असेल तर पण ते ड्रायफ्रूट पण टाकून घ्यायचे. पण प्लेनच बासुंदी चांगली लागते. तरी पण आपण वरून असं थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊ की छान अशी बासुंदी तयार झाली. आणि झटकीपट अशी. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनल जर असं नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.